सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एस टी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 992255 नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. बोबगाव या ठिकाणी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे तसेच आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून 8600 ते 21 या कोंढवा बोबगाव रोड सुधारणा करण्यासाठी 12 कोटी रुपये तसेच बोबगाव ते गराडे PMRDA या रस्त्याचं 1.96 कोटी रुपये शरद कृषी भवन या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज बोबगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र सरकार आणि खोके सरकारविषयी सडकून टीका केली. महाराष्ट्राला बदनाम करणारे अदृश्य हात दिल्लीमधून काम करत असून त्यांचा बंदोबस्त महाराष्ट्रातील जनतेने करायचा आहे. हे जुगलेबाज सरकार कोणाचेही कामाचे नसून उद्योगपतींच्या कामाचे आहे. त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा दाखवून द्यावा असे आवाहन सुप्रियाताई यांनी केले. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, काँग्रेस अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमन, राष्ट्रवादी अध्यक्ष माणिकराव झेंडे, शिवसेना अध्यक्ष अभिजित जगताप, सुदामापा इंगळे, विजयराव कोलते, बाबूसाहेब माहूरकर, योगेश नाना फडतरे, दत्ता आबा चव्हाण, बंडू काका जगताप, बाळासाहेब भिंताडे, बापू भोर, वामनभाऊ कामथे, संदीप दादा फडतरे, गणेश जगताप, पुष्कराज भैया जाधव, शामकात अण्णा भिंताडे, विकास इंदलकर, भाऊसाहेब दळवी, नाना शेंडकर, अजित कटके, साहेबराव फडतरे, सखाराम कटके, मस्कू फडतरे, राजेंद्र फडतरे, प्रसाद कामथे, देवीदास आप्पा कामथे, गौरीताई कुंजीर, विठ्ठल आप्पा मोकाशी, तानाजी फडतरे, माजी सरपंच हर्षदा पवार, सरपंच स्वातीताई फडतरे, शहाजी फडतरे, सरपंच स्वातीताई फडतरे, शहाजी फडतरे तसेच बोबगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व सदस्य, महिला वर्ग, नागरिक तसेच महाविकास आघाडी पुरंदर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केला. सुरू असलेल्या कामांमध्ये विघ्न आणणे हाच त्यांचा उपक्रम मोठ्या ताकदीनं सुरू आहे असे आमदार संजयजी जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती नीरा संचालक संदीप फडतरे यांनी केले व आभार माजी सरपंच हर्षदा पवार यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या विभागाच्या तथा बारामती मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आणि या तालुक्याचे सन्माननीय विधानसभा सदस्य संजयजी जगताप आणि तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुदामाप्पा इंगळे असतील, माणिकरावजी झेंडे असतील, संजय अण्णा असतील, बाबूसाहेब माहूरकर असतील, कोदरे साहेब असतील, सर्व मान्यवर सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये या ठिकाणी मी वेळ घालवत नाही. विजयरावजी कोलते आहेत, जगताप साहेब आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आपले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणभाऊ निगडे आहेत. सगळ्यांचाच मी नामोल्लेख करत नाही. आज या ठिकाणी कोंढवा सासवड विरासरा या कामाच्या सुधारण्याचं काम, बोबगाव ते गराडे या रस्त्याचं काम PMRDAचे श्री निंबाळकर या ठिकाणी आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. बोबगाव बहुउद्देशीय सभागृह जीप हे आमदार फंडमधून जीप निधी अंतर्गत सेट लोकार्पण सोहळा, भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण, कानिपनाथ रस्ता ते कडबानवरती रस्ता या 6-7 कामांचं जे आपण या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत. दोनही लोकप्रतिनिधींना
आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करू इच्छितो. विशेषतः बोबगाव हे माझं आजोळा आहे आणि सर्वच लहानपणापासून या ठिकाणचं येणं जाणं आहे आणि हे सर्व कामं एका ठिकाणी एका वेळेला होत आहे, त्याचा मनापासून आनंद होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं की कोंढवा आणि वीर रस्ता सासवड वीर हा याच्या साईड पट्ट्यांचं काम घेतलेलं आहे. पण मी गेले वर्षभर योगेश नाना असतील, संदीप असतील यांनी सुरुवातीला तर या रस्त्यावरती झाडाच्या फांद्या आल्यामुळं खूप अडचणीचं होतं. त्या निमित्ताने अजय भोसले नावाचे कार्यकारी ट्रॅफिकची काळजी घेत आहेत असं काही होणार नाही. वामन भाऊ, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी भोसले साहेबांनी आपल्याला सहकार्य केलंय आणि ह्या रस्त्याचं सध्या साईड पट्ट्यांचं काम होईल, पण याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचं काम त्यांनी या वर्षाच्या काही रस्त्यांमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तसंच माळशिरस मार्गे सासवडपर्यंत आणि तो तसा पुढे पलीकडचं दौंड तालुक्यातलं त्या पारगावपर्यंत रस्ता त्याचाही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, ज्याला आपण म्हणतो की सुरुवातीची सर्व पाहणी, त्याच्यावर एकंदर किती किलोमीटर, किती खोदाई, किती भराई, प्लॅन्स अँड एस्टिमेट खर्च किती येणार, हे सर्व त्यांनी यंदाच्या DPR बनवण्यामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यामध्ये घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने, कारण बोलणारे बरेच वक्ते आहेत, आपल्या सर्वांच्या वतीनं मी दोनही लोकप्रतिनिधींचे, बोबगाव ग्रामस्थ, माझे सर्व तालुक्यातील सहकारी या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण बऱ्याचशा जणांना बोलायचे. धन्यवाद. लोकांच्या पुण्यनगरीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थानं आद्य क्रांतिकारी म्हणून ज्यांना म्हटलं जातं की मौना ती विरोधावली ज्यांनी सार्थपणे मिळवली, त्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून याच्या कार्यक्रमाचं माझं मनोगत चालू करतो. खऱ्या अर्थाने जर आज आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमांचा धडाका या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते आणि पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी चंद्रकाका जगताप यांच्या हस्ते होता. हा कार्यक्रम होत असताना आज ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणतोय पुरंदरमध्ये साखर कारखाना झाला पाहिजे. आमच्याकडचं 50,00,000 टनाचं ऊस आज 5.5 लाख टनावरती गेलं. पुरंदरचा हक्काचा लोकांचा साखर कारखाना काढायचा. काही महाभाग नगरमध्ये जाऊन साखर कारखाना सुरू करतात, तिथं म्हणतात इंटरनॅशनल सुरू करणार स्कूल. अरे ताईंनी इथे खानावळीला शाळा सुरू केली आहे आणि काय म्हणतात आम्ही काय केलं. अरे तुम्ही काय केलं, तुम्ही काय करताय, हा खरं म्हणजे प्रश्न आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विचारला पाहिजे. आणि त्यामुळे निश्चितपणे मी आपल्या सर्वांना एकच गोष्टी सांगू इच्छितो. आज अतिशय कार्यक्षम संसदरत्न खासदार आपल्या सर्वांना मिळालेले आहेत. आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तुमच्या सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय. MIDC असेल, विमानतळ असेल, चांगले कुठले प्रोजेक्ट जे देशामध्ये राज्यामध्ये राबवता येतात ते सर्व आणण्याचा प्रयत्न सातत्याने या तालुक्यामध्ये करतो आहोत. अनेक शासकीय निधी आणण्याचा प्रयत्न तालुक्यामध्ये करतो आहोत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम याच्यामुळे हे शक्य झालं. इथून पुढच्या काळातही आम्हा सर्वांच्या वरती असंच प्रेम, आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे लाभावेत हेच मला या ठिकाणी सांगायचंय. मधल्या काळात तुम्ही बघितलं असेल, विशेष अधिवेशन त्या ठिकाणी लागलं आणि ताईंना दिल्लीला जावं लागलं 5 दिवस. आम्ही ताई त्या ठिकाणी बघत होतो की आम्हालाही कळालं नाही अगोदर की नक्की काय अधिवेशनामध्ये. आणि काय दाखवलं त्यांनी की महिला आरक्षण आणतायत. आम्हालाही आनंद आहे, कारण उद्या पुरंदरची जागा सुद्धा महिलांची होणार आहे. उद्या आज आम्ही आमदार आहोत, उद्या कोणतरी महिला आमदार त्या ठिकाणी होईल. आम्हालाही वाटलं ठीक आहे, मान्य आहे. लगेच ताईंनी पण त्या ठिकाणी सांगितलं, काँग्रेसने त्या ठिकाणी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं आमचा पाठिंबा आहे, लगेच करून टाका. कारण आज बोबगावकरांनी दाखवून दिलंय. 1990-92 ज्यावेळेस पवार साहेबांनी या राज्यामध्ये निर्णय घेतला आणि महिला धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणला, बोबगाव सारख्या गावाने गाव केवळ बिनविरोध नाही केलं,
तर 100% महिलांची ग्रामपंचायत त्या ठिकाणी केली. आणि हे उदाहरण आणि अशी उदाहरणं दाखवून दिली आणि ती खरं म्हणजे उदाहरणातनं दाखवून दिली, बोलले नाहीत. पवार साहेब पण कधी 1985ला बोलले नाहीत किंवा 1978ला मुख्यमंत्री झाल्यावर बोलले नाही मी महिला धोरण आणणार आहे 1992ला. ज्या दिवशी आणलं त्या दिवशी ते इम्प्लिमेंट केलं. आणि या महाभागांनी काय केलं, 5 दिवस आंदोलनाचा ताई त्याच्यावरती सांगतील, परंतु दुर्दैव असं आहे की आम्हाला ताईच्या नंतर कळालं की हे 2030 पासून करायचंय. म्हणजे मी पुढच्या 5 वर्ष मी सगळ्या कार्यक्रमाला बराच उशीर झालाय. खरं तर पुढचा कार्यक्रम 12:15चा होता आणि अजून इथेच आहोत. त्याच्यामुळे व्यासपीठावर सगळ्यांची नावं न घे त्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आणि मी आमदारांचं भाषण ऐकताना आमदारांनी संपूर्ण तालुक्यातले रस्ते, पाणी, सबस्टेशन, पेरण्या, पाण्याची परिस्थिती या सगळ्याचा संपूर्ण आढावा त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतलेला आहे. मी इथे बसल्या बसल्या बरेच आणि काही फोन कामाबद्दल येत होते आणि साधारणपणे आपण सगळे सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की आपली कामं होतात. आणि याचं कारण असं, सत्तेत असताना आपण लोकांची जरा बरे वागतो, त्याच्यामुळे विरोधात असले तरी कामं होतात. आणि आमदारांच्या तोंडात आजकाल फार साखर असते, त्याच्यामुळे कामं आणि जोमानी होतात. आणि त्याच्यामुळे मंत्रालयात जा, चक्रा मार. एक विषय आमदारांच्या भाषणात मला ऐकू नाही आला आणि मला त्याच्यावर चर्चा करणं महत्त्वाचं वाटतं की पुरंदरकरांनी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. वर्तमानपत्रात सातत्याने त्या गोष्टी येत आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यात फार न राजकारणात आणता आपण सगळ्यांनी खूप सिरियसली आपण ह्या काही विषय असे आहेत की ते सोयीप्रमाणे आपल्याला खरं सोडता येणार नाही. आणि ज्यांचा उल्लेख अनेक वेळा आमदारांच्याही भाषणात झाला की पुरंदरमध्ये आपण सगळे कामात व्यस्त असतो आणि बाकीचे लोक बाकी काही कामं करण्यात व्यस्त असतात. त्याच्यामुळे माझी आमदारांना विनंती राहील की तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. आपलं काम चांगलं चाललंय, आपण आपलं काम करत राहू आणि ज्यांना जे बोलायचं आहे त्यांना बोलू द्या. जर आपलं नाव घेऊन एखादीची हेडलाईन होत असेल तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, याचा अर्थ आपलं नाणं मार्केटमध्ये चालतंय. त्यामुळे करू दे त्यांना. आणि निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर निंदा करत राहावी आणि संजय दादांनी यांनी काम करत राहावं, अशी ही नाही आणि 5 वर्ष काढत राहू पुढे. आणि पण चांगलं कामं डोळ्याला दिसली पाहिजे, विकास हा दिसला झालाच पाहिजे. आपण दोघं निवडून कशासाठी येतो तर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातील चांगला बदल घडवण्याचा. काही दिवसांमध्ये पूर्वी मी वर्तमानपत्रात वाचलं की पुरंदरच्या एअरपोर्टचं काम हे जोरात सुरू होणार आहे. माझी सगळ्याच व्यासपीठावर बसलेले सहकारी पदाधिकारी आणि समोर बसलेले सहकारी आणि पदाधिकारी, माझी सगळ्यांना विनंती आहे की एक हा राजकीय विषय नाही, हा एक विकासाचा विषय. आणि कोणी पत्रकार असतील तर प्लीज रेकॉर्ड करा हे की आमच्या सगळ्यांना कुठलंही चांगलं विकास काम होणार असेल, आपल्या मतदारसंघात चांगली गोष्ट होणार असेल तर त्याचं आम्ही मनापासून स्वागतच करू, अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. पण माझी सरकारला विनम्रपणे आपल्या सगळ्यांच्या विनंती आहे की शेवटी जमीन ही स्थानिक लोकांची जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्थानिक माणसाला न्याय, मान, सन्मान हा करा. आमच्या बाजूनी कुठलाही अडथळा तुम्हाला येणार नाही, हे मी व्यासपीठावरनं गॅरंटी देते. पण सगळ्यांना एकत्र घेऊन चला. मला असं वाटतं, ह्यांना असं वाटतं, अध्यक्षांना असं वाटतं, असा नाही चालेल. आणि याच्यात राजकारणाचा विषयच नाही. म्हणजे ना महाविकास आघाडी आणि ते विरोधात आहेत म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचा उगाच विरोधाला विरोध करणार नाही. चांगल्या कामाला आम्ही चांगलं म्हणतो. आमदारांच्याच भाषणात आलं
की महिला धोरण आणलं माननीय प्रधानमंत्र्यांनी. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने त्याला मतदान केलं. एकच गोष्ट मला राहवत नाही आहे, घरचेच लोक आहेत म्हणून सांगते की सगळ्यांनी आपण पूर्ण ताकदीने मतदान केलं. एकच अशी गोष्ट आहे किंवा एकच असा एक घटक आहे महाराष्ट्रात ज्यांनी स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते म्हणतात की त्यांचा पक्ष आहे, ते म्हणतात की ते पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांनी महिला धोरणाला मतदान केलं नाही. हा खूप गंभीर विषय आहे, मी टीका करत नाही आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की आमचा पक्ष आहे, ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही त्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात आणि त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाला जर महिला धोरणावर मतदान करणं हे पार्लमेंटमध्ये महत्त्वाचं वाटत नसेल तर मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. मी फारसं त्याला महत्त्व आधी दिलं नव्हतं कारण का मला त्या तू-तू-मैं-मैमध्ये पडायचं नाही. कारण का घटक किंवा आपलं भांडण महाराष्ट्राच्या कुठल्या माणसाचीच नाही आहे. माझी लढाई दिल्लीच्या अदृश्य हाताबरोबर आहे. आणि मगाशी आनंदभाऊ त्यांच्या भाषणात बोलले, कुठे गेले, हां अभिजित दादा तिथे बसले. अभिजित दादांच्या भाषणात असं आलं की हे सगळे मराठी माणसाच्या विरोधात आहे. तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही एक उदाहरण द्यायला विसरला म्हणून तुमच्या भाषण मी पुढे नेते की आज माझी लढाई कुणाबरोबर आहे. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही, माझी वैचारिक लढाई आहे. तुम्ही समाजात भांडण लावलं, माझी लढाई आहे. तुम्ही कांद्याला हमी भाव दिला नाही, माझी लढाई आहे. तुम्ही पुरंदरला न विचारता एअरपोर्टचा निर्णय घेतला तर मला प्रॉब्लेम आहे. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर माझी अडचण आहे. तुम्ही शाळा बंद केल्या आणि दारूची दुकानं वाढवली तर माझी अडचण आहे. महिलांनो ऐकून घ्या, या राज्यातल्या शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं वाढत आहेत. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की असलं सरकार आपल्याला हवं आहे का नको. अडचणीची आहे. जेव्हा जेव्हा देवालयाला गरज लागली किंवा मदत लागली तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला, आपण सगळ्यांनी मदतीला दिल्लीच्या पाहिलेला. आणि आता काय होतं, नांदेडची घटना झाली, मगाशी काहीतरी बोलत होता, नांदेडची घटना झाली, 41 लोक गेले, 41, त्याच्यातली 12 लहान मुलं होती. एखाद्या आईला विचारा तिचं दुःख काय असतं. एखाद्या आईला ना सगळ्यात जास्त दुःख आणि सुख हे मुलं देऊ शकते, तुझं कोणी नाही देऊ शकत. आणि अशी परिस्थिती असताना या राज्याचा वैयक्तिक प्रश्न कशासाठी गेले, पालकमंत्र्याचा प्रॉब्लेम झाला. दिल्लीला जायला त्यांना वेळ आहे, पण ते विमान घेऊन नांदेडला महाराष्ट्रातली 41 लोक गेली, तिथे त्यांना जायला गेले. संभाजीनगरला लोक गेली, नागपूरला लोक गेली, ठाण्याला लोक गेली, तिथे जायला या सरकारला वेळ. कारण हे जे तुमचं खोके सरकार आहे ना महाराष्ट्रातल्या खोके सरकारची सगळी जी मस्ती आली ना ती फक्त पैशामुळे आली. त्यांना घरं फोडायला पैसे, त्यांना पक्ष फोडायला पैसे, पण गरीब माणसाच्या आयुष्यात औषधाला पैसे. आपल्याला निर्णय घ्यायचे आणि आपला तर निर्णय ठरला. जेव्हा प्रश्न आपल्या तालुक्याचा नाही, पण आपल्या तालुक्यात संबंधित नातेवाईक इकडे तिकडे सगळ्यांचे असतात. आपल्याला 2024 मध्ये भारतात आणि महाराष्ट्रात मोठा बदल घडवायचा. वैशी संजय म्हणजे इंडियाला मतदान करा. इंडियाला का मतदान करा, त्यांना हरवण्यासाठी आपल्याला मतदान होतं, त्यांचा काही संबंधच नाही. आपल्याला मतदान कशासाठी हवं, कांद्याला भाव देण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान, दुधाला भाव देण्यासाठी आपल्याला मतदान करायचं, महिला आरक्षणाचं बिल आणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान करायचं, शाळा वाढवण्यासाठी इंडियाला मतदान करायचं, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय, महागाई कमी करण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान करायचंय, आणि तुमच्या सिलेंडरचा भाव कमी करायलाही आपल्याला इंडियालाच मतदान करायचं. इंडियाचा कॉन्ट्रॅक्ट नाही, विषयच नाही. करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे.
आणि इंडियाला कशासाठी मतदान करायचंय? कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने महाराष्ट्र सरकारमध्ये एकही माणूस घेतला जाणार नाही. जो अधिकारी असेल तो परीक्षा देऊनच पास होईल आणि भारतीय जनता पक्षाला कुठल्याही आमदाराला तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. मी विचार केला ना, भारतीय जनता पक्षाचा आमदाराला कॉन्ट्रॅक्ट तो लोक भरणार. आयुष्य औषधी म्हणतात तर त्याला स्कीम मध्ये आयुष्य औषधीचं दुकान, स्वस्त औषधाचं दुकान, मोठं दुकान होतं. त्यांना बोलणं अशक्य असेल, 105 आमदार असताना विचारलं असं कोपऱ्यात जाऊन बसतो. अन्यायच नाही. आणि हे सगळं करता करणारा एकच आहे, तो दिल्लीचा अदृश्य हात. आपली लढाई फक्त आणि फक्त दिल्लीच्या अदृश्य हाताने आहे. ती बाकीची बिचारी खरंच बिचारी जे बरोबर बोलत असतात ना, म्हणजे काय काय घेतात त्यांना काय कुणाच्या पत्रात काय पडलं नाही. एखादी पदं मिळाली असते पण पुढे काय. मला त्यांचा स्वभाव दिल्लीवाल्यांचा एकदम चांगला नाही. कामापुरतं घेतात, काम झालं की नमस्कार पण देतात. तुम्ही एनडीएचा विचार करा, एनडीए मध्ये किती घटक होते, केवढे घटक आले होते, किती गेले सगळे सगळे काय सगळे त्यांचे पक्ष आम्ही संपवले. म्हणजे जवळ गेला तर जास्ती बरोबर. तर सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने तुम्ही विचार करा. पुरंदरमध्ये जो काय विकास झालाय तो आमदारांच्या त्याच्यातली 12 लहान मुलं होती. एखाद्या आईला विचारा तिचं दुःख काय असतं. एखाद्या आईला ना सगळ्यात जास्त दुःख आणि सुख हे मुलं देऊ शकतात, दुसरं कोणी नाही देऊ शकत. आणि अशी परिस्थिती असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही प्रायव्हेट प्लेननी दिल्लीला गेले. दिल्लीला गेले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. तर कशासाठी गेले? पालकमंत्र्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून. दिल्लीला जायला त्यांना वेळ आहे, पण तिथे जायला या सरकारला वेळ नाही. कारण का हे जे तुमचं खोके सरकार आहे ना महाराष्ट्रातलं, त्या महाराष्ट्रातल्या खोके सरकारची ही सगळी जी मस्ती आली आहे ना, ती फक्त पैशामुळे आली. त्यांना घरं फोडायला पैसे आहेत, त्यांना पक्ष फोडायला पैसे आहेत, पण गरीब माणसाच्या आयुष्यात औषधाला पैसे नाहीत. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि आपला तर निर्णय ठरला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्या तालुक्याचा नाही आहे, पण आपल्या तालुक्यात संबंधी नातेवाईक इकडे तिकडे सगळ्यांचे असतात. आपल्याला 2024मध्ये भारतात आणि महाराष्ट्रात मोठा बदल घडवायचा. अशी संजय बाबांनी इंडियाला मतदान करा. इंडियाला का मतदान करा? त्यांना हरवण्यासाठी आपल्याला मतदान नको. त्यांचा काही संबंधच नाही आपल्याला. आपल्याला मतदान कशासाठी हवं आहे की कांद्याला भाव देण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान करायचं, दुधाला भाव देण्यासाठी आपल्याला मतदान करायचं, महिला आरक्षणाचं बिल आणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान करायचं, शाळा वाढवण्यासाठी इंडियाला मतदान करायचं, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय, महागाई कमी करण्यासाठी आपल्याला इंडियाला मतदान करायचंय, आणि तर तुमच्या सिलेंडरचा भाव कमी करायलाही आपल्याला इंडियालाच मतदान करावं लागेल. त्यामुळे इंडियाच्या कॉन्ट्रॅक्ट अधिकारी असेल तो परीक्षा देऊनच पास होईल आणि भारतीय जनता पक्षाला कुठल्याही आमदाराला तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. मी विचार करा ना, भारतीय जनता पक्षाचा आमदाराला कॉन्ट्रॅक्ट तो लोक भरणार आणि ती मंत्रालयात काम करणार. हे योग्य का योग्य तुम्ही मला सांगा. काल मी नांदेडला गेले होते. नांदेडमध्ये ते जेनरिक मेडिसिनचं काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, जेनरिक स्वस्त औषध दुकान त्याचं नाव आहे ना, जेनरिकला आयुष्य औषधी म्हणतात त्याला. तर त्याला स्कीममध्ये आयुष्य औषधीचं दुकान, स्वस्त औषधाचं दुकान, मोठं दुकान होतं. म्हणजे वा, नांदेडला एवढं चांगलं दुकान काढले, चांगली गोष्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं ठरलंय आपलं. तर मग मी म्हणलं चांगलं आहे ते करून. मग पत्रकारांकडे गेले. पत्रकार म्हणले ते दुकान आधी बंद करा. असं कसं म्हणतात, स्वस्त औषधाचं दुकान आहे, बंद कसं करायचं? म्हणजे तुम्ही मला सांगितलं पाहिजे काही त्याच्यात आणखीन औषधं घ्या. म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं ते स्वस्त आहे? म्हणलं मी पाठी पाहिली. ते म्हणजे अजिबात नाही. ते सगळ्यात आणि जे सत्तेत असलेले जो पक्ष आहे ना, त्याच्या एका पदाधिकाऱ्याला ते दिलंय, ते एकही औषध स्वस्त मिळत नाही, सगळी बाहेरची औषधं मिळतात, एकही स्वस्त औषध मिळत नाही. हे मी म्हणत नाहीये, नांदेडमधले पत्रकार म्हणतात.
किती उदाहरणं तुम्हाला अशी मी सांगा. काय न्याय तुम्हाला मिळाला सांगा. तुम्ही मला सांगा 9 वर्ष त्यांचं केंद्रात सरकार, काय मोठे बदल घडवले हो मला सांगा. मग आपल्या विचाराचे आमदार आल्यापासून आपल्याकडे जास्ती कामं व्हायला लागली. खरं आहे का नाही सांगा. सत्ता असू दे किंवा नसू दे, आपली कामं होत आहेत की नाही. आणि नाही झाली तेव्हा कोर्टात गेलो, लढलो, लागली आपल्या बाजूने.